तर बघा आज आपलं लाईव्ह लेक्चर होतं 3 जुलैला, सॉरी 3 का 2 जुलै आज आहे. तर बघा मी आज लाईव्ह लेक्चर नाही आलो कारण थोडं वायफाय इश्यू होता, तर मी रेकॉर्ड करतोय आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवणार आहे. आजचे जे क्वेश्चन घेणार ते खूप इम्पॉर्टंट आहेत. यातला तुम्हाला वनरक्षकमध्ये 101% दिसणारे क्वेश्चन्स घेणार आहे आपण. तर बघूया आपण सगळ्यात पहिलं घेऊया. बघा आपण सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगतो की बेसिक तुम्हाला सांगतो, तुम्हाला काही माहिती नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की बघा आपली जी कलम काय असतात, कलम सोडून द्या विषय. 470 कलम आहेत, हे तुम्ही आता सध्या पाठ करा. कलम किती आहेत? 470. बाकीचं काही विषय सोडून द्या. आता ही जी कलम आहेत, कलमाला आपण किती भागात वाटलेलं आहे? 25 भागात वाटलेलं आहे. हे लक्षात ठेवा. कलम 470 भाग 25 आणि जी अनुसूची आहे ती 12. आणि या 3 मधला एक क्वेश्चन आपल्याला वनरक्षक मध्ये दिसणार आहे. मग यातलं काही रिलेटेड विचारू शकतात. भाग 3 मध्ये काय आहे? 356 कलम कशाबद्दल आहे? कलम 17 कशाबद्दल आहे? तर 12 अनुसूचीमधली 9वी अनुसूची कशाचे रिलेटेड आहे? अशा पद्धतीने तुम्हाला इथं प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आता बघा तुम्ही घाबरू नका. कलम भाग अनुसूची 470, 25 आणि 12 एवढं लक्षात ठेवा. हळूहळू जसे आपले लेक्चर होतील, ह्याचे जेव्हा मी सेपरेट लेक्चर घेईन जीके मध्ये, तेव्हा तुम्हाला ह्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे. आता लक्षात काय राहिलं? 470 कलम, 25 भाग आणि 12 अनुसूची. ठीक आहे. आता बघा तुम्हाला एक सोप्या भाषेत सांगतो, जी घटना दुरुस्ती आहे. ठीक आहे. आता ही जी घटना दुरुस्ती आहे ना भावांनो, आता घटना दुरुस्ती म्हणजे काय माहिती आहे का? जेव्हा तुमची कलम दिलेले आहेत, म्हणजे काहीतरी कलम स्थापन झाले, त्याच्यामध्ये काही बदल केले आपण, ते कोण बदल करतं? संसद बदल करते. आणि जे पण काही बदल झालेले आहेत त्या बदलांच्या ह्याला म्हणतात घटना दुरुस्ती. आता तुम्हाला एक सांगतो एक प्रकारे लक्षात ठेवा की आतापर्यंत तुम्हाला सांगतो, जी पहिली घटना दुरुस्ती ती खूप आहे. ठीक आहे. बघा जी पहिली आहे, लक्षात ठेवा, आरक्षण जमीन सुधारणा ही सगळ्यात पहिली आहे. आणि ती कधी झालेली आहे तुम्हाला सांगतो, 1900 एकच मिनिट 51, राईट, 1951. आणि जी 2023 मध्ये झाली ती महिला आरक्षण होती. ठीक आहे. महिलांसाठी काय आरक्षण देण्यात आलं, ती 2023 मध्ये होती. ठीक आहे. आता तुम्हाला काहीतरी सांगायचं काय होतं, ही जी पहिली होती आणि ही लास्ट होती. म्हणजे तुम्हाला सांगतो घटना दुरुस्ती टोटल किती झालेल्या आहेत आपल्या आतापर्यंत? 106 घटना दुरुस्ती झालेल्या आहेत. म्हणजे पहिली, म्हणजे बघा आता तुम्हाला सांगतो, पहिली, दुसरी, तिसरी असं करत किती झाल्या आतापर्यंत? 106 घटना दुरुस्ती झाल्या. आणि त्याच्यामध्ये ही जी 42वी घटना दुरुस्ती, याचा आन्सर राहील हे तर कुठेतरी 42वी असणार आहे. म्हणजे टोटल तुम्हाला 106 घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. आणि त्यातल्या काही इम्पॉर्टंट घटना दुरुस्त्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला ऑप्शन दिसलं की तुम्हाला उत्तर टिक करता आलं पाहिजे. आता जर तुमची वाचनच नसेल, आता जसं की 1951 ला पहिली आरक्षण जमीन सुधारणाचं पहिली घटना दुरुस्ती झाली. ठीक आहे. मग आता इम्पॉर्टंट आपण काही बघूया. जी 44वी होती, आता 44वी जी घटना दुरुस्ती होती ती आणीबाणी रिलेटेड आहे. काय? आणीबाणी रिलेटेड आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो 73वी कशाला आहे? 73वी आणि 74वी खूप इम्पॉर्टंट आहे. आता जी 73वी आहे ही लिहून घ्या कुठेतरी की पंचायत राज. आणि हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो. आता ही बघा महानगरपालिका, ठीक आहे, महानगरपालिका किंवा नगर परिषद रिलेटेड आहे. ठीक आहे. आता लक्षात ठेवा जी 101 आहे ती जीएसटी रिलेटेड आहे. जी 103 आहे ती तुम्हाला सांगतो 10% आरक्षण कुणाबद्दल? EWS रिलेटेड आहे. ठीक आहे. मग अशा तुम्हाला काय करायचे आहेत भावांनो, की इम्पॉर्टंट तुम्हाला काय करायला लागणार, की घटना दुरुस्त्या पाठ करायला लागतील. तर 106 घटना दुरुस्त्या आहेत. आपण याचा लेक्चर घेणार आहे, टेन्शन घेऊ नका. जीके इम्पॉर्टंट मध्ये आता तुमचं काम काय? घटना दुरुस्त्या काढणे आणि पटापटा घटना दुरुस्त्या आता वाचायला चालू करा, कारण ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न दिसणार आहे. ठीक आहे. आपला आता घटना दुरुस्ती झाली. आता बघा हे इम्पॉर्टंट आहे कलम. ठीक आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितले की आता कलम किती आहेत. ठीक आहे. आता मी सुरुवातीला सांगितले की कलम किती आहेत ते लक्षात ठेवा. आता त्या कलमातली काही कलम आहेत ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. की बघा भारताचे नियंत्रण व सीएजी रिलेटेड कुठलं कलम आहे? ते म्हणजे 148 कलम आहे. जे 280 आहे ते वित्त रिलेटेड आहे. ठीक आहे. वित्त आयोग रिलेटेड आहे. ठीक आहे.
एक आहे ते निवडणूक आयोग रिलेटेड आहे आणि जे लास्ट आहे राष्ट्रपती शासन रिलेटेड आहे. बघा आपण वनरक्षकचं बघतोय त्यामुळे काही डीप करायची गरज नाही. जसं की बाबा 1977ला 12 वेळा राष्ट्रपती शासन लागलं होतं, खूप मोठ्या प्रमाणात लागलं होतं. आपण अशा गोष्टी आता पाठ इथं करायच्या नाही. सिम्पल वन लाईनर आहेत. वनरक्षक याची तयारी करतोय म्हटलं आपल्याला काय करावं लागेल, वन लाईनरचा अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया की बघा राष्ट्रपतीतील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे. ह्याचं उत्तर सिंपल आहे, गोदावरीवर बांधलेले आहे. गोदावरी कुठं आलेली आहे, गोदावरी आपली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये हे बांधलेलं आहे. ठीक आहे, जायकवाडी धरण. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता बघूया आपण ऑपरेशन फ्लड या श्वेतक्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते. आता ह्याचं उत्तर आहे वर्गीस कुरियन. ठीक आहे. श्वेतक्रांती म्हणजे काय असतं बाबा, श्वेतक्रांती म्हणजे दूध. आता श्वेतचा अर्थ काय असतो, पांढरा, पांढरी काहीतरी क्रांती. आता पांढरी क्रांती म्हणजे काहीतरी असू शकते, त्याला म्हणतात दूध क्रांती. आणि जे एम.एस. स्वामीनाथन आहेत, ठीक आहे, एम.एस. ते काय आहेत, हरित क्रांतीचे जनक. हा पण प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, हरित क्रांतीचे जनक. आता हे काय, गहू तांदूळ रिलेटेड ही हरित क्रांती होती. पण बघा आता कधी कधी एम.एस. स्वामीनाथन मध्ये काय काय दिसलेलं आहे आणि नॉर्मन बोरलॉग पण कशा जनक आहेत, हरित क्रांती. ठीक आहे, पण हा हरित क्रांती कुठल्या लेवलला आहे, जागतिक. हा इम्पॉर्टंट आहे. जागतिक हरित क्रांती आलं की नॉर्मन बोरलॉगचं नाव येतं, म्हणजे यांनी मोठ्या लेवलवर केलेलं आहे आणि एस स्वामीनाथनने थोडंसं त्याच्या खालच्या लेवलमध्ये आहेत असं समजू शकतो. आणि होमी बाबाचं टेन्शन घेऊ नका. आपले तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एकच मिनटं, प्रॉपर मी प्रोनाऊन्स करतो जेणेकरून तुमचं चुकणार नाही. अणु ऊर्जा, राईट, अणु ऊर्जा रिलेटेड आहे. ठीक आहे, डॉक्टर होमी बाबा. बऱ्यापैकी ह्याच्यावर जास्त विचारला जात नाही डॉक्टर होमी बाबावरती. ठीक आहे. तर बघा भारतातील पहिली नियमितपणे जनगणना कधी झाली. बघा जी पहिली जनगणना होती, ठीक आहे, पहिली जनगणना जी झाली ती झाली तुमची 1872 मध्ये. पण नियमित जनगणना कधी झाली, 1881 मध्ये. ठीक आहे, या दोन गोष्टीचा तुम्हाला फरक लक्षात ठेवायचे आणि प्रत्येक 10 वर्षानंतर तुमची जनगणना होते. ह्या बेसिक तुम्हाला गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या आहेत. चला, भारतातील नांदूर मधमेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. हे कुठल्या जिल्ह्यात आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये बघा साल्हेर पर्वत रिलेटेड सुद्धा क्वेश्चन तुम्हाला दिसू शकतो. साल्हेर पर्वत हे महाराष्ट्रातील दुसऱ्या नंबरचं सर्वात उंच पर्वत आहे आणि त्याच्या आधी कोणतं आहे, कळसुबाई पर्वत आहे. ते अहमदनगरमध्ये सध्या स्थित आहे. चला, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या भागात मूलभूत अधिकार. बघा आता तुम्हाला सांगतो भाग मी किती सांगितले होते, 25. आता बघा 25 भागातले तुम्हाला हे भाग पाठ करायला लागणार आहेत. जसं की बघा भाग 1 संघ आणि त्यांचे राज्य, भाग 2 नागरिक तत्व आणि भाग 3 ला काय दिलंय, मूलभूत अधिकार. भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 आहेत. ठीक आहे, आता लक्षात ठेवा भाग 3 ह्याचं तुमचं उत्तर आणणार आहे. ठीक आहे, आता लक्षात ठेवा मी तुम्हाला काही गोष्ट सांगतोय. ह्यातलं जे भाग 9 आहे, भाग 9 ह्याच्यावर लय वेळा प्रश्न दिसलेला आहे. हा लक्षात ठेवा, भाग 9 पंचायत राज रिलेटेड आहे. ठीक आहे, परत तुम्हाला सांगतो अजून कुठला क्वेश्चन विचारला जातो, मूलभूत कर्तव्य रिलेटेड पण विचारला जातो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मूलभूत कर्तव्य 4 मध्ये आहे. परत तुम्हाला सांगतो अजून ह्याच्यातलं इम्पॉर्टंट म्हणजे भाग 15 मध्ये निवडणुका असतात आणि भाग 20 मध्ये राज्यघटना दुरुस्ती. आता बघा जे तुम्हाला सांगतो ह्याचा अर्थ 1 असतो, ह्याचा अर्थ 2 असतो, ह्याचा अर्थ 3 असतो. ठीक आहे, आता लक्षात ठेवा आय आणि व्ही, आय आणि व्हीचा अर्थ 4 असतो आणि व्हीचा अर्थ 5 असतो. बघा ह्याच्या पुढे 1 दिलाय म्हणजे ह्या 5 मधून 1 वजा करणे, तर ह्याला काय म्हणतात, रोमन वर्ड्स म्हणतात. आता तुम्हाला रोमन संख्या पण माहिती पाहिजेत. हे जर दिसत नसेल टेन्शन घेऊ नका, ह्याची मी PDF तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला सोपं होईल. बघा आता भारतातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे, खाऱ्या पाण्याचे, एक प्रकारे खाऱ्या पाण्याचे. ठीक आहे, तर बघा आता हे चिल्का सरोवर आहे, ते ओडिसा मधलं आहे. ठीक आहे,
ओडिसामधलं आहे, पण जे लोणार सरोवर आहे ते बुलढाणामध्ये आहे आणि हे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं सरोवर म्हणजे लोणार सरोवर, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता बघा, महाराष्ट्रातील देवगिरी किल्ला आज कोणत्या नावाने अधिक ओळखला जातो? तर बघा ह्याचं उत्तर आहे दौलताबाद किल्ला. आता बघा सांगतो तुम्हाला मोहम्मद बिन तुगलक, ह्याला वेडा राजा म्हटलं जातं. कारण ह्याला वेडा राजा का म्हटलं जातं? इसवी सन तुम्हाला सांगतो एक 1337 इसवी सन मध्ये ह्याने काय केलं होतं की आपली राजधानी दिल्लीवरून आग्रावरती न्यायचा त्याचा प्रयत्न होता आणि हा कधी काय करेन काय सांगत नव्हता. ह्याचं म्हणजे एक प्रकारे डोक्यावर परिणाम झाला होता आणि तेव्हाची घटना आहे ही. त्यांनी त्याचं नाव देवगिरीवरून दौलताबाद किल्ला करण्यात आलं होतं. ठीक आहे, काय यार आता ह्यावर काय नाही, त्याचं नाव चेंज झालं पाहिजे, पण आता सध्या तरी त्याचं नाव दौलताबाद आहे. ठीक आहे, आता बघूया भारतीय अंतराळ संशोधन इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आता तुम्हाला सांगतो इस्रोची स्थापना बघा 1969 तर झाली आहे, पण ती झाली आहे 15 ऑगस्टला. ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, आता तुम्हाला सांगतो जी इस्रोची होती. ठीक आहे, आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला एक नाव माहिती असेल, विक्रम साराभाई पटेल. ठीक आहे, विक्रम साराभाई पटेल. आणि तुम्हाला सांगतो ह्यांना फादर ऑफ स्पेस ऑर्गनायझेशन म्हटलं जातं. ह्यांचं हे नाव आहे आणि हे तुम्हाला सांगतो इस्रोचे पहिले अध्यक्ष होते. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, गॉट इट. हे तुमचं इम्पॉर्टंट राहणार आहे. आणि ह्याच्या रिलेटेड तुम्हाला इस्रोचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो, तर त्याचा आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. काय? इंडियन रिसर्च, ठीक आहे, स्पेस ऑर्गनायझेशन. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ठीक आहे, बघा आता तुम्हाला सांगतो खालीलपैकी, मराठीवर जाऊ, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर बघा तुम्हाला सांगतो इथं ऑप्शन चुकलेले आहेत, पण तुम्हाला सांगतो ऑप्शन डी आणि ऑप्शन ए राईट आहेत, कारण दोन्हीची स्पेलिंग अनुग्रहित असं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, अनुग्रहित. ठीक आहे, ही तुमची बराबरची स्पेलिंग राहणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. हाताने सोडून पळत्याच्या पाठीमागे लागणे या म्हणीचा अर्थ कोणता? आता एक्झाम्पल देतो तुम्हाला. ही एक GF, ही एक BF. ठीक आहे, आणि यांचा काहीतरी टाका भिडलाय आणि हा थर्ड पर्सन. कोणता? थर्ड पर्सन. ठीक आहे, आता बघा शी ह्याच्या मागं लागली, समजा एक इमॅजिनरी घ्या. बघा आता हाताचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागणे. बघा हाताचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागणे. आता बघूया आपण, ही मेहनत करते का? तुम्हाला काय वाटते? ही ह्याच्या मागे लागून काय मेहनत दिसते का याची? नाही, त्याचा ऑप्शन चूक. मिळालेले सोडून अनिश्चित गोष्टीच्या मागे लागणे, हे एकदम बरोबर आहे. बघा एवढं चांगलं मिळालंय तरी हे नकोच आहे. ठीक आहे, परत दुसऱ्याची मदत करणे. आता दुसऱ्याची मदत करणे येईन का? ह्याच्या मदतीचा काही संबंध येत नाही. धाडसाने काम करणे, धाडस पण काही नाही, म्हणून ऍक्च्युली ह्याचा आणि ह्याचा काही रिलेशन नाही, पण एक थोडंसं मॅच करते म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण दिलंय. ठीक आहे, बघूया आता. राम शाळेत गेला या वाक्यात शाळेत हे कोणते अव्यय आहे? बघा तुम्हाला सांगतो शाळेत, तर जी त आहे हा शब्दाला जोडलेला आहे, म्हणून तुम्हाला सांगतो हा शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे. आणि जे उभयनवी अव्यय आहे ते दोन शब्दांमध्ये, जसं की बघा राम व गीता, असं म्हणजे एक प्रकारे हे असं जेव्हा सेपरेट शब्द येतो ते उभयनवी अव्यय शब्दामध्ये येतात. आणि केवळ प्रयोगी अव्यय अबब, जेव्हा हा डॉट येणार तेव्हा तो केवळ प्रयोगी अव्यय येतो. त्यामुळे हा ऑप्शन कट, हा ऑप्शन कट, आणि क्रियाविशेषांचा काही संबंधच येत नाही. म्हणून तुमचं एक बघितल्या ह्याचं उत्तर सॉल्व्ह झालं पाहिजे होतं आतापर्यंत. बघा ह्याचं तुम्हाला संधीचा विग्रह पर प्लस उपकार, हे तुमचं मराठी व्याकरण जोपर्यंत परिपक्व होत नाही तोपर्यंत हे तुमचं बरोबर येणार नाही, पण याचं उत्तर तुमचं सांगतो पर प्लस उपकार येणार आहे. ठीक आहे, बघा खालीलपैकी कोणता तत्सम शब्द आहे? तत्सम शब्द म्हणजे काय? बघा तत्सम शब्द म्हणजे काय? संस्कृतमधून येणारा शब्द, संस्कृतमधून येणारा. आता बघा जरी तुम्हाला तत्समचा अर्थ जरी समजला असता
तर बघा आग आपण हा शब्द वापरतोय, डोळ्याचं पण काय येत नाही, पाऊस पण. अग्नी हा शब्द खूप जुना वाटतोय, एकदम संस्कृत टाईपचा. जरी तुम्ही एखाद्या व्यक्तीने तुक्का जरी मारला अग्नीवर तरी बरोबर आलं असतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा तो अभ्यास करतो म्हणून तो यशस्वी झाला. बघा तो अभ्यास करतो म्हणून यशस्वी झाला. आता बघा तुम्ही जर आपला मराठी व्याकरणच्या कोर्समधून हे जर पूर्ण केलं असेल, कुठलाही पोरगा ह्याचं उत्तर देणार परिणामबोधक. ठीक आहे, आता मी ह्याला जास्त एक्सप्लेनेशन करणार नाही की तुम्ही असं करा तसं करा. तुमची चूक अशी झाली की तुम्ही मराठी व्याकरणचा माझा कोर्समधला हा टॉपिक पाहिला नाही, ज्याच्यामुळं मी तुम्हाला 2 वेळा चार्ट पण पाठवले, तो चार्ट पाठ करा. असे 4 काहीतरी वाक्य दिलेत, मग काहीतरी 4 दिलेत, ते तुम्ही आतापर्यंत पाठ करायला पाहिजे होते. चला, खालीलपैकी शुद्ध वाक्य काय आहे बघा. मला पेन पाहिजे आहे, हे आहे नाही यायला पाहिजे. मला पेन पाहिजे हे एकदम बरोबर आहे. मिला हे चुकलंय. मला पेन पाहिजे होते आहे हे पण चुकलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. राजा या शब्दाचा स्त्रीलिंग बघा. राजा को रानी को प्यार हुआ. ठीक आहे, त्यानंतर बघा उंटचं काय येणार, उंटचं सांडणी. ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे एक प्रकारे स्त्रीलिंग रूप हेच झालं, उंटचं सांडणी. हे बऱ्यापैकी पोरं चुकतात. ठीक आहे, आता बघा मोरचं काय येणार, लांडोर. ठीक आहे, मोरणी नाही येत. ठीक आहे, मोरणी येत नाही, नाहीतर चुकचान. ते गाणं आलंय ना, मोरणी तुझी चाल चाल, असं काहीतरी आहे, त्या गाण्यानुसार जाऊ नका. ठीक आहे, आकाशाला गवसणी घालणे. बघा कधी तुम्हाला काही समजलं नाही ना, काय करायचं माहिती आहे का, थोडं तुमच्या डोक्याने काम घ्यायचं आणि बघायचं ह्याचा बघा आकाशाला पाहणे काही संबंध आहे का, येड आहे काय, नाही आहे त्याचं उत्तर. खूप उंच उडी मारणे, उसेन बोल्ट आहे का उडी मारायला, ह्याचा पण काही संबंध आहे. हा फार मोठे यश मिळवणे, हे काहीतरी मॅच करते बघा इथं. विमानाने प्रवास करणे, फालतू ऑप्शन कट करा तुम्ही, एक उत्तर तुम्हाला भेटून पण जाते काही काही ऑप्शन मधून. चला बघा आता इंग्लिश आलंय. इंग्लिश म्हणजे थरथर पाय कापतात सगळ्या पोरांचे, आणि माझे पण कापायचे एका टायमिंगला. चूज द करेक्ट सिनोनॉमिन्स ऑफ वर्ड. आता मेन म्हणजे भावानं सिनोनॉमिन्सचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. त्याचा अर्थ समान अर्थी. ठीक आहे, समान अर्थी. आता बघा ॲबडनंट. ठीक आहे, ॲबडनंटचा अर्थ काय आहे, मेन तुम्हाला ॲबडनंटचा मिनिंगच माहिती नसेल तर तुम्ही इथं सगळी मुलं चुकणार आहे. ठीक आहे, ॲबडनंटचा अर्थ काय, सगळ्या मुलांना ॲबडनंटची गरज आहे, म्हणजे भरपूर. ह्याचा अर्थ आहे म्हणजे ॲबडनंट स्टडी. ठीक आहे, म्हणजे भरपूर अभ्यासाची गरज आहे तुम्हाला. म्हणजे आजपासून तुम्ही काय म्हणणार, मला ॲबडनंटची खूप गरज आहे. ठीक आहे, म्हणजे ॲबडनंट स्टडी. ठीक आहे, भरपूर स्टडी. आता मेन म्हणजे तुम्हाला आता ॲबडनंट म्हणजे भरपूर तर समजलं बरोबर, ह्याचा मिनिंग समजला असता तुम्हाला. बघा आता 4 ऑप्शन आहेत. ठीक आहे, एमटी म्हणजे काय असतं रे, रिकामे. सगळ्यांना माहिती आहे. तुझं काय डोकं एमटी करे भावा, एमटीचा अर्थ कुणीही सांगितलं पाहिजे, आणि ह्याचं ऑप्शन इथं चुकलं. रेअर म्हणजे काय, दुर्मिळ. हे तर सगळ्यांना माहिती पाहिजे यार, खूप रेअर आहे ते प्रोजेक्ट करणं, खूप रेअर आहे ते दिसणं, खूप रेअरली मला समज. हे सगळे बेसिक आपल्या मराठी उच्चारमध्ये आलेले आहेत, त्याच्यामुळे बघा रेअर पण येणार नाही. आता स्केअर आणि प्लेल्टीचा मिनिंग आपल्याला माहिती नसतो. आता ह्याचं तुम्हाला इंग्लिश डिक्शनरी खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता बघा द प्लेंटीचा अर्थ आहे मुबलक, आणि हे एकदम ह्याचं उत्तर आहे. तर ह्याचं उत्तर तुमचं प्लेंटी येणार आहे. आणि बघा SCARE हे तुम्ही आता इंग्लिश डिक्शनरीमध्ये वहीमध्ये लिहून घ्या. अदरवाईज तुम्ही ह्याचं पाठांतर स्वरूपात करू शकता. ह्याचं उत्तर येणार आहे टंचाई. गॉट इट, ह्याचं उत्तर काय येणार आहे, टंचाई. आता बघा चूज द करेक्ट अँटोनॉमिन्स ऑफ द वर्ड. अँटोनॉमिन्सचा अर्थ काय, विरुद्धार्थी. ठीक आहे, विरुद्धार्थी. आता विरुद्धार्थी म्हणजे काय असतो बघा, तुम्हाला सांगतो विरुद्धार्थी म्हणजे काय, विरुद्धार्थी. आता अँटोनॉमिक्स ऑफ एन्सियंट. एन्सियंट म्हणजे काय, तुम्ही एन्सियंट हिस्ट्री कधी बघा पुस्तकाचं नाव ऐकलं असेल, हे खूप सोपं आहे. एन्सियंट हिस्ट्री म्हणजे प्राचीन इतिहास. ठीक आहे, ह्याचं नाव काय, प्राचीन इतिहास. प्राचीन इतिहास ह्याचं ऍक्च्युली नाव इतिहास, माझे मराठी व्याकरण खूप कच्चं आहे. ठीक आहे, प्राचीन इतिहास. तर बघा आता प्राचीन म्हटल्यावर मॉडर्न, सोपं. आता ओल्ड येणार नाही, हिस्टोरिक येणार नाही, ट्रेडिशनल फोटोग्राफी पण येणार नाही. बेसिक थोडं डोकं लावलं तर तुमचं एन्सियंटचं मॉडर्न येते. आता बघा फिल इन द ब्लँक्स, आणि ह्याचं उत्तर तुमचं हॅड येणार आहे. ठीक आहे, इफ आय हॅड इनफ मनी आय वुड बाय अ न्यू कार. आता तुमचं येतं थोडं डीप लेवलचं ग्रामर पाहिजे. ठीक आहे, डीप लेवल स्टडी पाहिजे. आता विल येणार नाही कारण हे फ्युचर टेन्स मधलं आहे. हॅज आणि हॅव हॅज पण येणार नाही, तेव्हा तुम्हाला फक्त एकच ऑप्शन होता, हॅड येत होता. आता बघू शकता हा पोर आहेत ना, ऍक्टिव्ह वॉइस टू. ओके सर, स्पेल्डवर तुम्ही आता इथं कमेंट करा, खूप सोपं आहे.
गुगल करा, ChatGPT करा आणि ह्याचं स्पेलिंग तुम्ही आता वहीवर लिहून घ्या, कारण येणाऱ्या एक्झाममध्ये 5 ते 10 वेळा हा क्वेश्चन विचारलेला नाही. ही स्पेलिंग ह्याची एक विचारली जाते, त्याच्यामुळं तुम्ही ह्याची स्पेलिंग बरोबर आहे की नाही तुम्ही चेक करा, तुम्ही वहीवर लिहा, 10 वेळा लिहा याला. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आयडेंटिफाय द करेक्ट पॅसिव्ह वॉइस. आणि वनरक्षक मध्ये हा विचारला जाणारा खूप बेसिक प्रश्न आहे. आता बघा, जर तुम्हाला ऍक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह वॉइस जरी येत नसतं तरी तुम्हाला एक सांगतो बघा, एक फॉर्म्युला आहे ओ प्लस एच व्ही म्हणजे हेल्पिंग वर्ब प्लस पीपी प्लस बाय प्लस यस. बाय म्हणजे हा शब्द तुमचा बाय इथं फिक्स येणार होता. ठीक आहे. ओ म्हणजे काय, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आपलं बाबा, ऑब्जेक्ट आपलं आहे द स्टुडंट. काय ऑब्जेक्ट आहे, काय द स्टुडंट आपलं ऑब्जेक्ट आहे. आता बघा, ऑब्जेक्ट द स्टुडंट आहे तर तुम्ही काय करणार भावानो, म्हणजे द स्टुडंटने आपली आता सुरुवात होणार. सगळीकडे द स्टुडंटनी सुरुवात झाली, ओ नी सुरुवात झाली म्हणजे द स्टुडंटनी झाली. पण बघा आता बाय हा आपल्या लास्टला आला पाहिजे. पण बघा आता बाय फक्त 2च ठिकाणी आहे आपला, बरोबर. बाय हा आपल्या किती ठिकाणी आहे, 2 ठिकाणी आहे. तर बघा एक प्रकारे ऑप्शन ए पण कट झाला, कारण बाय हा इथं दोन्ही इथं दिलेला नाहीये, बरोबर. आता आपला ऑप्शन काय, हेल्पिंग वर इथं वेअर वापरलाय आणि इथं आर वापरलाय. आता आपलं कन्फ्युजन इथं आलेलं एक प्रकारे. आता हे कसं कन्फ्युजन क्लिअर करायचं बघा, लक्षात ठेवा. आता आपलं जे प्रेस आहे आणि प्रेस्ड आहे 2 ऑप्शन झाले. आणि आपल्याला जिथं हे प्रेस असतं ते प्रेझेंटमध्ये वापरलं जातं आणि प्रेस्ड असतं ते पास्टमध्ये वापरलं जातं, बरोबर. आता इथं जर प्रेस्ड असेल, बरोबर, प्रेस्ड असेल तर आरचा काही संबंधच नाही. आर एक प्रेझेंट टाईपमध्ये येतं, म्हणून इथं तुम्हाला दिसणार आहे वेअर. ठीक आहे, वेअर येणार, कारण हे पास्टमध्ये आहे. त्यामुळं द स्टुडंट वेअर प्रेस्ड बाय अ टीचर हे तुमचं राईट आन्सर राहील. आणि बघा, जर तुम्ही बाय नाही सांगत एक तुक्का मारत होता तुम्हाला, अशा प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. चला ठीक आहे, आजचा लेक्चर संपलेला आहे. तर तुम्ही बऱ्यापैकी सांगू शकता की तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता ह्याच्यावरती. अजून काय आपण घेऊ शकतो, डाऊट असतील तर तुम्ही मला डायरेक्ट कमेंट करू शकता.